जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन योजना जाहीर केलेली आहे। याची प्रक्रिया राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। याचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर आता बँकांच्या माध्यमातून देखील काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये थकीत असलेले कर्जदार शेतकरी किंवा ज्यांच्याकडे कर्ज आहेत अशा शेतकऱ्यांकडून एक पत्र, त्यांच्या मान्यतेचं पत्र हे सही करून घेतलं जात आहे। बॅलन्स अँड सिक्युरिटी कन्फर्मेशन लेटर बाय बॉरोवर, अर्थात कर्ज आणि तारण मान्य करत असल्याबाबतचा कर्जदाराच्या माध्यमातून एक पत्र, एक अर्ज या ठिकाणी सही करून घेतला जात आहे। मित्रांनो, ज्यावेळेस बँक कर्जदारांना कर्ज देते, हे कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाची कायदेशीर वसुली करण्यासाठी लिमिटेशन ऍक्ट सेक्शन 18 च्या अंतर्गत कारवाई केली जाते। याच्या अंतर्गत जर एखाद्या कर्जदारानं मान्य केले की आपल्याकडे बँकेचं कर्ज आहे, ते थकीत आहे किंवा नियमित आहे किंवा आपलं तारण बँकेकडे आपण ठेवलेलं आहे, हे जर सर्व एकंदरीत कर्जदारांना मान्य केलं तर त्या कर्जदाराकडून जी काही वसुली करायची असते किंवा बँकेला जी काही कायदेशीर कारवाई करायची असते त्याला मुदतवाढ मिळते। ही कारवाई पुढे ढकलण्यासाठी हा एक अर्ज अतिशय महत्त्वाचा असा असतो आणि याच्याच अंतर्गत बँकेच्या माध्यमातून वसुली करण्यामध्ये थोडासा वेळ मिळावा यासाठी एक सहमती देण्यासाठी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून एक सहमती पत्र घेतलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्याकडे तुमच्या बँकेचं म्हणजे जी बँक असेल त्या बँकेचं टर्म लोन असेल, कॅश क्रेडिट असेल, ओव्हरड्राफ्ट असेल किंवा बँक गॅरंटी असेल किंवा इतर काही प्रकारचं कर्ज असेल, अशा प्रकारचं कर्ज या ठिकाणी आहे आणि त्याची किती तारखेपासून किती तारखेपर्यंतची ते कर्जाची मुदत आहे, किती तारखेचं कर्ज भरणा होता, कर्जाची रक्कम किती आहे, या संदर्भातील त्याच्या अंतर्गत पूर्ण माहिती दिलेली असते। जर कर्ज थकीत असेल तर ते कधीपासून थकीत आहे याच्या संदर्भातील त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते आणि याच्या सर्व माहिती भरल्यानंतर त्याच्यावरती शेतकऱ्याची एक सही घेतलेली असते। अर्थात बँकेच्या माध्यमातून आपलं कर्ज शेतकऱ्याकडे आहे याचं कन्फर्मेशन आणि आपण त्या बँकेचे कर्जदार आहोत याची शेतकऱ्याच्या माध्यमातून दिलेलं कन्फर्मेशन, अशा प्रकारची प्रक्रिया या अर्जाच्या माध्यमातून पार पाडली जात आहे आणि अशा प्रकारच्या अर्ज आता बँकेच्या माध्यमातून भरून घेतले जात आहे। तुम्हाला जर बँकेच्या माध्यमातून असा अर्ज दिलेला असेल तर तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमच्याकडे एक्झॅक्टली कर्जाची किती रक्कम आहे, ती कधीपासूनची आहे याच्या संदर्भातील स्वयं घोषणा तुम्ही या पत्राच्या माध्यमातून देऊ शकता, जेणेकरून तुमचं जर थकीत कर्ज असेल तर बँकांना त्याच्या संदर्भातील मुदतवाढ मिळेल आणि कर्जमाफीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये त्याचा एक कायदेशीर भाग म्हणून वापर केला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।